नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत टोमॅटोचं वेगळ्या पद्धतीने भरीत, टोमॅटो सूप, टोमॅटो सार, टोमॅटोची चटणी आपण नेहमी बनवतो. आज आपण इथे कमी टोमॅटोत अगदी चटपटीत असं तोंडाला स्वाद येईल, वरण भात असेल, आमटी भात असेल, शिवाय कशासोबतही खाऊ शकतो. भाकरी, चपाती एवढंच नव्हे, भातासोबतही भरताचा लाडू मस्त लागतो. पाहूयात. टोमॅटो भरीत बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे. तर 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले. हे पहा, जास्त मोठेही नाही किंवा जास्त जाडही नाही, अगदी पातळ असा कांदा चिरून घेतला. त्यानंतर इथे एक 4 ते 5 लाल सुकी मिरची घेतली. मिरची तिखट असेल तर एखाद मिरची कमी करू शकता. मिरची वाढवून घेत असेल तर लसणाचं प्रमाणही वाढवून घ्या. त्यानंतर इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या. यासोबतच 2 मध्यम ते लहान आकाराचे टोमॅटो आणि एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला, सोबतच अगदी थोडीशी कोथिंबीर. बेरडी मिरची घेत असाल तर मिरची वाढवून घ्या आणि लसूणसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आता आपण मिरची लसूण तळून घेऊयात. तर गॅसवर मी तवा ठेवून घेतला. यात घालूयात तेल. तेल गरम झाल्यावर आधी आपण लसूण पाकळ्या घालूयात. गॅस मध्यम आचेवर करून लसूण पाकळ्या मस्त लाल लालसर होईपर्यंत यात तळून घेऊयात. खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे, पण तेवढीच खायला टेस्टी लागते. साधा भात असेल, प्लेन भात, त्यासोबतसुद्धा हे भरीत छान लागतं. किंवा साधं प्लेन वरण भात असेल, त्यासोबत डाळ भात असेल, कोणत्याही भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो. फक्त भाकरीसोबतसुद्धा मस्तच लागतं. कुठलीही भाकर, नाचणी, ज्वारी, बाजरीची, त्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. ऐन वेळेत झटपटही तयार होतं. तर हे पहा, असे लसूण मी इथे लालसर तळून घेतले. या पद्धतीने लसूण लाल लालसर होईपर्यंत तळून घेतले आणि काढून घेतले. आता याच शिल्लक राहिलेल्या तेलात आपण मिरची घालूयात आणि मध्यम आचेवरच आता मिरची ही चांगली तेलात तळून घेऊयात. अजिबात ठसका वगैरे येत नाही. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. जास्त मोठी आच किंवा अगदी कमी आच करायची नाही, नाहीतर मग मिरची मऊ होते. तर अशी कोरडी कुरकुरीत मिरची तळून घ्यायची मध्यम आचेवर. मिरचीही काढून घेतली. आता याच तेलामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालूयात आणि कांदासुद्धा अगदी मध्यम आचेवरच चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. कांद्यालासुद्धा अजिबात गॅस मंद आचेवर करायची नाही, अगदी कांदा मग मऊ होतो. किंवा जास्त मोठ्या आचेवरही नाही. वरून तर खूप जास्त लाल होईल, पण आतमध्ये कांदा तसाच राहील, म्हणून अगदी मध्यम आचेवरच कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊयात. कांदा एकसारखा असा परतवतच राहूयात. तर हे पहा, कांद्याचाही आता रंग बदलला आहे. अजून अर्धा ते 1 मिनटं कांदा असाच ठेवून तेल निथळून कांदाही एका ताटात काढून घेतला आणि या शिल्लक राहिलेल्या तेलात आता टोमॅटोच्या फोडी घालूयात. तर दोघंही टोमॅटो मी अशा अर्ध्या भागात 2-2 फोडी करून घेतल्या आणि टोमॅटो असे उलट करून ठेवून घेतले. टोमॅटोसुद्धा असा मध्यम आचेवर आपण भाजून घेऊयात. 1-2 वेळा उलटपालट करायचा तेलात परतवल्यासारखा. पुन्हा अजून 1-8 मिनिटानंतर टोमॅटो असा उलटून घेऊयात आणि मग नंतर मंद आच करून यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात. म्हणजे टोमॅटोची जी साल आहे तीही मऊ होते आणि मग पटकन निघते. तर हे पहा, म्हणून 1-2 मिनटं असं झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर काढून घेतलं. वाटत असेल ही साल अजून अशी लालसर झालेली नाही आहे, तरीही टोमॅटो असे उलट करून तुम्ही अजून 1-8 मिनिटासाठी मंद आच करून झाकण ठेवून घेऊ शकता. तर या बाजूनेही टोमॅटो झाले नव्हते, म्हणून मी अजून 2-3 वेळा असे उलट करून घेतले आणि आता जी टोमॅटोची साल आहे ती आपण काढून घेऊयात. तर चिमट्याच्या मदतीने अशी निघेल तेवढी साल काढून घेऊयात. तर याच पद्धतीने सर्व साल आपण टोमॅटोची काढून घेऊयात. अलगद अशी निघते. जो टोमॅटो आतपर्यंत चांगला भाजला गेला असेल त्याची साल अगदी पटकन अशी निघते. तर हे पहा, याच पद्धतीने सर्व साल आपण टोमॅटोची काढून घेतली. आता गॅस बंद करूयात आणि टोमॅटोच्या फोडीही ताटात काढून घेऊयात. तर इथे मी टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण अशी एका ताटात काढून घेतलं आणि आता थोडं थंड झालं आहे तेव्हा आपण टोमॅटोही असे मॅश करून घेऊयात. हवं तर तुम्ही हातानेही कुस्करून घेऊ शकता. मिरची कांदा हा अगदी कुरकुरीत असा झाला आहे, म्हणून लगेचच मिरची अशी हाताने चुरल्या जाते आणि कांदासुद्धा. टोमॅटो थोडासा मऊ आणि आतमध्ये थोडा कडक असा असतो, म्हणून मी असं ठेचून घेते. ठेचल्यावर सुद्धा हा टोमॅटोचं भरीत छानच लागतं.
तर हे पहा, मिरची मी अशी मुसळीने असं कुस्करून घेते, ठेचून घेते. ताटातच पटकन असं हे ठेचलं जातं आणि मिरची ही मुडते पटकन. तर याच पद्धतीने सर्व मिक्स करून मी असं हे ठेचून घेते ताटातच. हवं तर तुम्ही दगडी खलबत्त्यातही हे ठेचून घेऊ शकता, पण जास्त बारीक करायचं नाही म्हणूनच मी ताटातच असं थोडंसं फिरवून घेते. जाडसरच हा ठेचा ठेवायचा, म्हणजे लसणच्या फोडी अशा अर्ध्या दिसल्या पाहिजे आणि कांदाही असा हा अख्खा लालसर दिसला पाहिजे. कुरकुरीत असा हा कांदाही झाला आहे. म्हणून अगदी हलक्या हाताने हे ठेचून घेते, असं मॅश करून घेते सगळं. तर हे पहा, या पद्धतीने आता सगळं हे एकजीव करून घेतलं आणि आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ. तर किती आपण कांदा आणि टोमॅटो घेतला होता तरीसुद्धा हे बरेच एवढंच झालं, तरीही खायला खूप चटपटीत असं लागतं. आता मीठसुद्धा यात चांगलं मिक्स करून घेतलं. आता चमच्याने हे सगळं काढून घेऊयात ताटात, एकसारखं करून घेऊयात. सगळं पुन्हा अजून मीठ घातल्यावर चांगलं एकजीव करून घेतलं. सगळा हा गोळा केल्यानंतर आता वरून आपण जो बारीक लहान आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता, तो कांदा आता यात घालूयात. आपण 2 मध्यम ते मोठे कांदे उभे पातळ चिरले होते आणि एक बारीक लहान आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला होता. तो कांदा घातला, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि अगदी हा भरताचा लाडू गरमागरम भातासोबतही खाऊ शकता, अगदी टेस्टी लागतो. प्लेन पांढरा भात असेल त्यासोबतही हा भरताचा लाडू खूप टेस्टी लागतो, किंवा ज्वारीची पांढरी भाकरी असेल, चपाती असेल त्यासोबतही मस्तच. तर इथे मी भाकरी बनवून घेते आहे. तर ज्वारीची अशी भाकरी थापून घेतली अगदी पातळसर अशी, आणि मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम झाला की भाकरी घालूयात. उलट बाजूने पिठाकडची बाजू उलट करून घ्यायची आणि मग वरून पाणी लावायचं आणि मग नंतर भाकरी उलट करून घ्यायची. तर हे पहा, मध्ये तवा थोडासा बारीक आहे म्हणून त्यामुळे मध्येच भाकरी करपते. लोखंडाचा तवा आहे तरीसुद्धा खूप पांढरी शुभ्र अशी भाकर होते, पण लवकर गरम झाला. जास्त मोठी आच गेली तर जास्त गरम झाल्यावर मध्ये थोडासा पातळ असल्यामुळे थोडंसं असं करपल्यासारखे होते, तरीही टम्म भाकरी फुगते आणि लोखंडाच्या तव्यावरची भाकरी भाजलेली अगदी खरपूस अशी लागते. तर हे पहा, अगदी पापड येतोय आणि टम्म अशी ही भाकरी फुगली. हे पहा, सर्व बाजूने अगदी टम्म भाकरी फुगली. खरपूस भाजून भाकरी काढून घेतली आणि या गरमागरम भाकरीवर आपण हा भरताचा लाडू घालूयात. भाकरीचा वरचा पापड मी काढून घेतला, हवं तर तुम्ही तसाचही ठेवू शकता. आणि खूप टेस्टी असं हे टोमॅटोचं भरीत लागतं खायला. गरमागरम वाफाळत्या भातावर सुद्धा हा टोमॅटोचं भरीत छानच लागतं. प्लेन वरण भात असेल तेव्हाही. अगदी ऐन वेळेस भूक लागली, घाई गडबडीतही पटकन होतो, तेवढाच खायला टेस्टी लागतो. अगदी साधी सोपी अशी रेसिपी. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा हां. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.